करण्यात आलेली आहे। त्यांनी केलेले आरोप हे केवळ फक्त आज या कृषी विभागाचे काढलेत म्हणून नाही, आपण मागचे म्हणजे आज 58 आम्ही दिवसच मोजतोय, मागच्या 50 दिवस ते वेगवेगळे आरोप माझ्यावर करतच आलेले आहेत। त्यातला एकही आरोप आत्तापर्यंत म्हणजे आपल्या सगळ्या मीडियानी सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राची जनता जी पाहते ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की एक आरोप असाच त्यांनी केला होता की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये की जे हत्यारे काही आरोपी जे पकडायचे राहिले होते त्यांचा मर्डर झाला। म्हणजे असे सनसनाटीखेच आरोप करायचे, धादान खोटे आरोप करायचे आणि स्वतःची प्रसिद्धी आणि दुसऱ्याला बदनाम करायचं, याच्या पलीकडे यातही मला दुसरं काही आणखीनही आढळून येत नाही। आता एकूणच हा संबंध आज 58वा दिवस आहे की माझ्यावर मीडिया ट्रायल चालू आहे। का चालू आहे, कशामुळे, कोण चालवतं मला माहीत नाही, पण या बाबतीत आज जे त्यांनी आरोप केलेत यामध्ये एक पहिली बाब डीबीटीत काय असावं आणि काय नसावं, कोणतीही बाब डीबीटी मधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री म्हणजे कृषी त्यावेळेस मी असताना माननीय मुख्यमंत्री यांचे आहेत आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री वित्त व माननीय मुख्यमंत्र्यांच्या ही बाब सादर करून त्यांच्या पूर्वमान्यतेने ही प्रक्रिया अंतिम केलेली आहे। आता अंजलीताई शेतकरी आहेत का नाही मला माहीत नाही, पण जो खरा शेतकरी त्याला माहीत असते की शेतकरीच्या पूर्वी फार मशागती करावी लागतात। पेरणी व पेरणी उत्तर कार्यासाठी लागणाऱ्या बाबी या मान्सून पूर्वी तयारी करून ठेवाव्या लागतात। म्हणूनच एप्रिल व मे महिन्यात लोकसभेची आचारसंहिता व जून महिन्यात सुरू होणारा खरीप हंगाम